रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आमच्या मम्मी चालल्या कचरा टाकायला आणि आमचा काना मागे लागला. मग आता मी पण कानाला घेऊन चालली. काना आहे ना हंबाच्या पिल्लूचं नाव घेतो ना, हंबाचं पिल्लू आहे ना, कानाला डायरेक्ट उडवायला पाहतं. काय ग माझ्या, मग मार, ते मारतं बर का, मारतं कानू, डोक्याला ताण नको करू. हा पळायचं पळायचं. आमच्या कानाला लगे बिल ब्रेकच्या गाडी सारखा पळतो. आजीला मारायला गेली हंबा, आजीला मारायला गेली. आपल्या आजीला मारती हंबा, पळ पळ पळ. तर आमचं कचरा टाकायचं काम बी बिचारी दिदी करायची, तर आता ते बी आम्हालाच करावं लागते. डस्टबिन धुवायचं. आता हे पोरग आहे ना नॉनस्टॉप पळत सुटेल. काल टमाटे घेऊन आलो होतो. जाय जाय, मी येतच नाही घ्यायला. जा थांब, जाऊ दे जाऊ दे, मी येतच नाही तुला घ्यायला. जा तू, जा, येऊ नको आमच्या घरी परत. हंबा हे पहिल्यापासूनच हलकट बर का. मग मी काय जवळ नाही देत ती. ए भाऊ, तू ती तुला डायरेक्ट ढकलून देईल, घेशील हाडकं मोडून. तिच्या नादी नको लागू. कुठं गेला ती मारायला? मग सांगू नको. मारलं ना मग तुला कळेल. तुला खरंच मारलं पाहिजे मग तुला कळेल. कुठे चालला? मारेल ती तुला, मारेल मारेल. तिचं नाव नको. इकडे तिकडं ओलय कानू, ओलय ओलय. ऐकतच नाही बाई याला, म्हणून आम्ही बाहेर आणत नाही. पण निघाला तो, मग काय करणार आता. मम्मी सपोज आपण याची शेकोटी पेटवली ना, किती मोठी शेकोटी होईल. आपण मस्त मागच्या हिवाळ्यात किती छान शेकोटी पेटवायचं. मला ते एकदम ते UP बिहार वाली फिलिंग येते. असे पा ते शाल बिल पांघरून अशी बसली मी. मारेल ती कानू, कानू उंदरलं ना ते लांब फेकून देईल बरं. ती त्याला कळलं पाहिजे ना. अय कानू, मारेल ती, गब्बस. कळेल तिला हात लावतो. ते कसं पळतं बाई 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 बाई. घाबरत बी नाही ना. ओय इकडे. घरात जसं याला कोण, घरात जसं बांधून ठेवलं होतं याला, बाहेर आणलं की नुसतं पळत चाक लावल्यावानी. मारेल ते तुला, मारेल मारेल, डोकं मारेल 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 मारेल. चल चल चल, नको रे नको रे. ओले पाय करशील, खराब पाय करशील, घरातली फरची गंदी करशील. आज मंगळवार आहे तर मंगळवार आहे ना. अय कुठं उलटा चालतोय? चला चला भाऊ, आम्ही चाललो घरी, आम्ही चाललो घरी. चल चल घरी चल. तिकडे नको ना रे, काना कोपऱ्यात कसाही जातो पाचटीत त्याच्यात. गायला देतो. अगं बाई ग, अगं बाई ग. बस बस बस, अंगाला चरे पडतील. बस रे बाबा बस, नको काना कोपऱ्यात जाऊ, भीती वाटते मला. हो इकडं. तो गाइस आप लोग देख सकते हो मेरा बच्चा कितना अगव है, इसलिए इसको बाहर लाती नहीं मैं. तेव्हा तेव्हा हा गाईला देऊ राहिला त्याला. बरं माहिती आहे गाईचं. मग अंग चिरलं जाईल, कळतं का त्याला. आला मोठा काम करणार. गाई सालदार भेटेल, संपर्क साधा. कमेंट केली तरी चालेल, आम्हाला छोटा सालदार पाहिजे. तिला सांगताय काय, सांग खाय खाय. तिला सांग, तिला पहिले सांग खाय. बाबाला कसं सांगतो तू खाय, तिला सांग खाय. सांग तिला खाय खाय. आज चक्क मारून नाही राहिली तुझे, मागते दोन तुझे दिले ते. चला आता, चला आता, चला कधी, चला 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 चला. मग यायचं नाही त्याला.
चालली बरं का आपण. चला चला निघून जाऊ. चला ते पा कसं पळत. आम्ही चाललो. बाय बाय. हा का बाय. राय मग तू राय तिथंच राय. तिथे तुला झोपडी बांधून देतो याची पाचटची. आम्ही ऐकत नाही येत नाही. खाण्या आजी चालली. ए भाऊ बस कर रे. तो मारेल गाय मारेल. आली 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 ती पण मारायला आली तुला पुढं. कानू मारेल ती. मारलं मारलं मारलं. ही बापरे बापरे मारेल कानू. तू तिला मारशील तर ती तुला एकच देईल. उठ उठ सांगते ना मारेल मारेल. ऐकत नाही बसलो जागीच. आता चल आता चल. ए पाय मार दिलं मी. आता गाईने मारलंय आता मी मारेल. चल पटकन. ते बाबा 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 बाबा. चल 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 चल. अरे 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 कानू काय पप्पा कर. नाही रे रे कानू बस बस बस. कानू बस बस. कौतुक बस. चल 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 घरी चल. तुला उगाच बाहेर काढलं. पाहिलं बाबू झालं. रक्त आलं पाय. बापरे बापरे. ते पाय बोलली ना रक्त आलं. बघ रक्त आलं बघ. लागून गेलं ना. आगाऊपणा करतो. चल आता घरी. हाबू लावावं लागेल त्याला. चल हाबू झाला बघ. पायाला रक्त आलं बघ. रक्त आलं ना मग चल आजीला दाखव. हाबू आजीला दाखव. पळतच नाही. खेळायला लागला की नुसतं खेळतो. काय लागतंय का नाही का काहीच घेणे त्याला नाही. बघ हाबू झुम गेला बघ. पायाला हाबू झाला ना तुला. चला चला घरात चला. बापरे लय दम आडल तर तू. मग हे पा पायाला काय लावून घेतलं पा याने. हे पा नख वाढलं होतं तेच लागलं का. डायरेक्ट निघाला वाटतं. ऐक चला ना हाबू. पळतो का अजून एवढ्यावानी. हा माहिती हिंमतच लागणार नाही तो कापायची. आता त्याच्या पप्पाचा पण असं झालं होतं रात्री एक वेळेस. होय हात नको लावू थांब. आपण नंतर तो सुकल्यावर काढू दो. दुखते ना दुखते ना. ह म्हणतो अजून. हा जातो का बाहेर जातो. हंबाकडे जातो. हा जा हंबाकडे जाय. कसं लावून घेतलं बघ. आता चाल लंगडत. हिवाळ्याचं पाय कसं दुखतं आता. तर गाईचा आज बाजार आहे. मम्मी पप्पा आता बाजाराला जातील. हा भोक्या परत सांभाळायचा यार. कुठे चालला आता वरती. लागला ना हाबू. शांत देव बसूनच येत का तुला. कसं सांभाळायचं याला. थंडी मा इकडं. चला आता उतरा. झालं फिरून. चला चला. तुम्हीच त्या फोन करून ये मला घरी. हाबू 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 झालं. हाबू झालं. बाय कर त्यांना. बाय बाय कर. हवा ना मला. चला येडपट नुसते मागे लागत. वावदन का लागून गेलं ना. हाबून गेलं ना. सांगते ना उद्योग नाही करायचे. तुला गाणी लावून देऊ टीव्हीवर. गाणी लावून दे टीव्हीवर. बाय ग माझ्या कानूला कसं लावून गेलं ग. हाबून गेलं. नुसतं उद्योग करतो मग हाबून जातो. आमच्या कानूला कसं हाबून गेला. हे पा आमच्या कानूच्या हाबू पा. आई ग नक चुपटून गेला ग. हे बघ ना कशा हाबून गेला ना. कसं काय लागलं काय माहिती. कळलंच मार्ग नाही. मी त्याला तर नंतर आहे ना साफ करेल आणि ना तो नख कापून गेला. ओके कळलं का तुला काही. हो मी तुला आता गाणे लावून देते माझ्या भाऊला. युट्यूब लावू ना. युट्यूब युट्यूब का. आय ग हाबू झाला ग माझ्या गोंड्याला. हो हो तुला कोणतं गाणं लावायचं.
आमच्या पप्पाने गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. असं आरती करायची. कशी बाप्पाची आरती कशी करता? माझ्या कानूला सर्दी झाली पा, कसं नाक वाहते माझ्या कानूचं. पूर्ण गाल फुटून गेले सर्दीचे थंडीचे. आता व्हिडिओ नाही घेता येणार, कॉपीराइट बसेल गाण्यांचा. तर गाईज आमच्या कानाला मस्त सफरचंद कापून दिला होता. त्याने टीव्ही बघता बघता तो खाल्ला. आणि आता मी कानाला झोपवण्यासाठी वरती आणले. काल बेडशीट धुवायला टाकल्या तर लावलेलंच नाही अजून बेडशीट. इथली पण. आणि आता कानाला झोपी लावते आणि मग मी टाइमपास करते मोबाईल पाहायशिवाय. मला दुसरं काही काम नाही येत. डोळा माझा लागत नाही. आणि दुपारी झोपली ना, रात्री झोपायचा इश्यू होऊन जातो म्हणून मी दुपारी झोपत नाही सहसा. तर आता कानाला झोपी लावते. चला झोळीत चला. नको ना बघू, माझ्या माईकचं नाव घेऊ. खराब होऊन गेलं तर नवा घ्यावं लागेल ना. झोपतो ना आता. चल. तर गाईज आमच्या बोक्याची एक झोप झाली आहे आणि आता आम्ही चाललोय खाली. तर पाय बाजूला. आणि मी आता स्वेटर घेऊन टाकते गाईज. आता थंडी मला सहन नाही होत आहे. चला चला. आता थोड्याने अजून 1 तासात आमची. थांबा 1 मिनिट, कॅमेरा पुसते. चल. 1 तासात आमचा कहर येईल घरात विशूचा. मम्मी ते पण बाजार करून येतील. मग मम्मीचं काम राहील भाजीपाला निवडण्याचं आणि माझं राहील सायंकाळी चहा स्वयंपाक. तसं मम्मी गेल्या त्या बाजारात तर मी घरावरून ठेवलेलं आहे. पसारा काहीच नाही. तिकडं पण गॅस ओटा वगैरे क्लीन करून भांडे धुवून सर्व रेडी. म्हणजे काही कामं नाही एक्स्ट्राचे. आता फक्त मम्मी आल्यावर भाजीपाला स्वयंपाक चहा मुलांना खाऊ पिऊ घालणं. तोपर्यंत आता कानूला टी व्ही लावून देते म्हणजे काना थोडासा रमेल. कानू चाल खाली चाल. बापले लई थंडी वाजते ग बाई. लई थंडी ग बाई. तर मंडळी खतर. हाय ग कस काय पडला रे तू. कसा रे कानू. हळू नीट येत होता ना तू. कस काय पडून गेला तरी पण. हे बघ असं काम आहे आमच्या भाऊचं. तोंड मी त्याचं असं मागल्यावर आलेले बरोबर. चल ग बाय ग कसं पडून जात ग थंडीचं. माझ चुकलं मी पाहिजे माझ्या हातात. सॉरी मी तुला टीव्ही लावायसाठी पुढे आली होती ना बेटा. सॉरी मला माफ कर. मला माफ कर तू. बाई नुसता पडतो झडतो. अजिबात स्वतःची काळजी नाही आहे पोराला. तुला बाप्पाचं गाणं लावून देते माझ्या बोक्याला. थंडी बी वाजते ग बाई. कसं लागून गेलं तर पायाला थंडी गारठ्याचं. नखच उपटला बिचाऱ्याचा. बरं नाही त्यात नुसतं नाक राहिलं. ओ काय झालं ओ नुसते नकले आमचे. ते लेकरू बरं नाही ते गेलं शाळेत. का मम्मी का. हाँ मी लावते ना बेटा लावते. तो ऐसा दिन भर कहर चलता है हमारा. एवढं झोपवलं त्याला एवढा झोका दिला. अर्धा तास काय झोपला असेल. किती वेळ झोपला तू. सफरचंद सुद्धा हल्लं नसेल जागेवरून तुझं. तर मी दाखवते पुढे मम्मीने काय काय आणलं भाजीपाला. काय स्वयंपाक बनवणार आहे मी. त्रिशूचा कहर. किती डोळे लगेच बोंबा मारतात बरं नसल्यात. पाहिलं ना कसं दिसतोय तू. माझं लेकरू कसं पडून गेलं ग. जागीच पडला पण जागीच पडला ते का ना कॅनी मारून. कोणतं लाव कोणतं सुंदरी लाव. सुंदरी नाही बाप्पाचे लाव. बाप्पा द्यायचं बाप्पा लाव. बापरे
आले पाजी ते आले बघ आले ना चूचू ने लंच बॉक्स खोला तो देखा सैंडविच गायब था। उसकी आंखों में आंसू आ गए। लगता है किसी ने तुम्हारा सैंडविच खा लिया है और लंच बॉक्स को खाली छोड़ दिया। ना शंभूया शंभू पाय हम इसका पता लगा लेंगे। मस्त चहा ठेवला इकडे दूध तापत ठेवलंय आणि इकडे भाजीपाला बघा आजचा आता आमची त्रिशू आरती गाजर गायब करून दिली लगेच काय बनवावं काही सुचत नाही तर गाईज इकडे चालू आहे माझा सायंकाळचा स्वयंपाक पोळींचं पीठ तयार आहे इकडे केली मी उसळची भाजी भात भांडे धुतले इकडे मम्मींचं चालू भाजीपाला निवडायचं काम काम पी ना ते दुधू का रे हे दुधू पी तो काय मस्त मटरच्या शेंगा निवडून खाऊ राहिला आणि तिकडं आमच्या त्रिशूने बघा केवढा राडा घातलाय तर बघू शकता तुम्ही किती कसं आवरलेलं होतं मी थोड्या वेळापूर्वी मी कसं करून ठेवलं या मुलीने सगळं असं एका बाजूला रचून ठेवून देते आवरायचा पत्ता नाही काल पडली ना सायकलवरून जोरात कर स्टंट अजून तर पोळी भाजण्याचा रुमाल शोधते कानू पी ना कपडे ते दूध पी ना दूध पी ना नाही आता संपलं. आता मी बनवते कानासाठी नागलीची भाकर कानाला काल बाजरीची आवडली ती मी नागलीची पेज देते त्याला रोज तर आता पेजच्या ऐवजी मी त्याला भाकर देते बनवून पाहते छोटीशी चांदकी सर्वांचे जेवण झाले भांडे धुवून झाले आणि आता मी झोपण्यासाठी वरती चाललोय चला तर मंडळी आजसाठी एवढंच व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय